आहे, हा पण एक एक्झाम्पल आहे. असे असंख्य आहे. तुम्ही पर्यटन बघा, पर्यटन विषयी जर बोललो आपण तर आपण असा आपला जिल्हा आहे जो फक्त महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर जगामधला असा एकच जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी 2-2 पर्यटन स्थळ आहे, जागतिक पर्यटन स्थळ. अजिंठा, एलोरा, त्याला अजून भर टाकायची तर इथे बाकीचं घृष्णेश्वर आहे. मराठवाड्यामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहे, शिर्डी साईबाबा आहे, वेळोवेळीचं संस्थान आहे. फक्त मागच्या 10-20 वर्षापूर्वी साधं काम केलं असतं, साधं, की जे फक्त रोड केले असते, 3 रोड फक्त केले असते, रोड रस्ता साधा, पैसे खा पण रस्ता केला असता, तरी शिर्डीमध्ये एअरपोर्ट होऊन जे 20 फ्लाईट तिथे उतरत आहे ते तिथे उतरलेले असते, ते 20 फ्लाईट आपल्याकडे उतरले असते आणि आपली भरभराट झाली असते. साधे साधे प्रश्न आहे. तुम्ही पाण्याचा प्रश्न बघा, तुम्ही मूलभूत गरजा बघा, तुम्ही युवकांचा रोजगारचा प्रश्न बघा, तुम्ही गुन्ह्याचं बघा, असे जे काही पॅरामीटर आपले आहे. मला सांगा, इंदोर शहर जर एवढं सुंदर आहे तर आपलं शहर का होऊ शकत नाही? शहरचा मुखिया तसा पाहिजे. शहर हे आपलं घर आहे असं जर आपण मांडलं तर आपण थुंकताना विचार करणार. ही भावना कोणामध्ये पाहिजे? जो मुखिया असेल त्यामध्ये ती भावना पाहिजे. तो मुखिया जर तसा मिळाला तर हा शहर नक्की पुढे जाईल. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या लोकशाहीमध्ये हा एक फेन्सिंग बॉल आहे. जसं मॅचमध्ये शेवटचा टर्निंग पॉईंट असतो, तो जर बरोबर मारला तर गेम जिंकतो. जसं धोनीने शेवटचा सिक्स मारला, जर ती कॅच गेली असती तर हारले असतं. आपलं हे आपलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी. मला सांगा, एक मी आपल्यातलं सांगतो, आपल्या मुलाला आपण जर शिकवलं, जर तो शिकला तर भीती काय आपल्याला? तो शिकेल, पण तो आपल्याचा घर दार सोडून तो कुठे जाईल? तो पुणे मुंबईला जाईल. नाही शिकला तो बेरोजगार राहील. करू काय मी? शिकला तर बाहेर जाईल, बाहेर जाऊन त्याला पगार मिळेल, पण बाहेरसुद्धा महागडं घर त्याला घ्यावं लागेल. म्हणजे तो शिकूनसुद्धा कर्जबाजारी झाला. हीच का आपली अवस्था करायची? तर आता सध्या आपल्याला तो वेळ आहे. आपण सर्वांनी जर मनामध्ये विचार केला, आपला व्यवसाय आहेच, आपण व्यवसाय करावा, नक्कीच करावा. पण आपण व्यवसाय करताना, मी सुद्धा व्यवसाय करतो, डॉक्टर आहे ना मी, व्यवसाय करतो त्यावेळेस सेवा देतो. जसं कोविडमध्ये आपण 30% बेड फ्री ठेवले होते, आजही तुम्ही जाऊन बघा 10% बेड फ्री आहे. गरीब लोकांना मी कधीच थांबवलं नाही. व्यवसाय करता करता समाजसेवा करण्यासाठी आपला चौथा स्तंभ पाहिजे, आणि त्या चौथा स्तंभला हाक आहे. माझी कळकळीची विनंती आहे. एक प्रयत्न करतोय, माझ्याकडे पैसे काहीच नाही आहे. मी जेव्हा हा विचार केला तेव्हा लोक म्हणे 50 कोटी आहे का? का पाहिजे बाबा 50 कोटी? आम्हाला वाटायचं नाही आहे, आम्हाला द्यायचे पण आणि घ्यायचे पण नाही आहे. यांनी गोळा करून ठेवलेलं आहे ना, इलेक्शनला आले का द्यायचे, परत कमवायचं आहे. मला काही कमवायची इच्छा नाही आहे. जर चुकून त्या पदावर आलो तर 1ही रुपयाचा पगार मी घेणार नाही. जो मला मानधन मिळेल तो सुद्धा ज्या जिल्हा परिषद शाळा बंद करताय, ज्या 20 किंवा जे काही शाळा आहे मनपाचे बंद करताय, ती तो पगार प्रत्येक महिन्याला एक नवीन शाळेला आपण देऊ शकतो. ही भावना आहे, निस्वार्थपणाची भावना आहे. नाही तर काय, असे असंख्य मुलं माझे मित्रसुद्धा खूप सोडून गेले. प्रत्येकाची इच्छा इथं आहे परत, अरे आमचे 40 वर्ष झाले, आता आमची इच्छा आहे आपल्या शहरामध्ये यावं, राहावं, पण तो शहर तसं आहे का? तर नाव बदललं झालं, आता तो नाव बदलण्याचं राजकारण संपलं आहे, पण पुढे काय करायचं हा एक गहन प्रश्न आहे. हा ब्रेकिंग न्यूजचा प्रश्न नाही आहे. नमस्कार, आपण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे पहिले आपल्या भूमी म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या तो वारा चालू आहे, लोकसभेचा वारा चालू आहे. आपल्या सर्वांना माहिती पण आहे आणि काही लोकांना माहीत नसेल त्यासाठी सांगू इच्छितो की म्हणजे एक कॉमन, मी आपल्यातलाच माणूस आहे. आपण एक चौथा आधारस्तंभ आहात आणि आपल्या हातामध्ये सर्व काही आहे. ओव्हरऑल पहिली गोष्ट, जर आपण विचार केला की ह्या शहराला, ह्या जिल्ह्याला आणि पूर्ण मराठवाड्याला जर न्याय द्यायचं ठरलं, आपण सर्व जर उभे राहिलो तर कदाचित हा शहर जी आता देशामध्ये विकासाची गंगा चालू आहे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, ती विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये सुद्धा येते, परंतु ती पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊन थांबते. आणि मराठवाड्याचं आपलं दुर्भाग्य म्हणावं का काय म्हणावं, परंतु ती गंगा मराठवाड्यामध्ये येतच नाही. त्याच्या मागची बरेच कारणं मायापेक्षा आपल्याला जास्त माहिती आहे.
त्यामुळे ही जनता जी आहे, छत्रपती संभाजीनगर शहर असेल, ग्रामीण असेल, इथे प्रत्येकाचा एक प्रश्नच होतो की कोण पुढे येईल. तुम्हाला त्यासाठी एक मागे थोडा इतिहास आपल्याला जावं लागेल की मराठवाडा हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये विलीन झालं, आपल्या सर्वांना माहीतच आहे, तरीही सांगतो, इतिहास बघणं हे गरजेचं असतं. कोणताही जर मोठं पाऊल पुढे घेऊन द्यायचं, कारण की 2024 ते 2028 हा जो आता कालखंड असणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही खूप मोठे बदल होणार आहे ते 2024 ते 2047चा जो कालावधी आहे, ती विकासाची गंगा थोड्याशा जास्त स्पीडने वाहणार आहे. आणि त्या स्पीडने जर भारतामध्ये विकास गंगा वाहत असेल, त्यावेळेस जर आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधी, तो ड्रायव्हर जर स्लो असेल, आपली जो विकास मागे आहे ती गाडी आपली अजून मागे राहून जाईल. तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, आपल्याला माहीत असेल इतिहासामध्ये पैठण असेल, उस्मानाबादमधलं तेर असेल किंवा भोकरदन असेल, हे मागच्या काळी हे मेट्रोपॉलिटन सिटी महानगर होते. म्हणजे थोडक्यात मराठवाडा हे औद्योगिक केंद्र होतं. इथून बाहेर देशामध्ये त्याचा व्यापार होता. पण आपण या गुलामशाहीमध्ये जेव्हा गेलो, त्यानंतर आपण इतके विचाराने इतके दडपून गेलो की आपल्याला फक्त कसं तरी ते बाहेर निघायचं होतं. म्हणून जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला 1947 साली, त्यावेळेस खरं तर आपलं भारत स्वातंत्र्यामध्ये आपला काही रोल नव्हता, कारण की आपण निजामशाहीच्या गुलामामध्ये दबलेलो होतो. स्वातंत्र्यानंतर नशीब आपलं खूप चांगलं की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आले. त्यांनी आपल्या मराठवाड्याला ह्या विकास, म्हणजे हा जो दबलेला विकास, म्हणजे दबलेला जो भाग आहे, त्याला स्वातंत्र्याच्या बाहेर काढलं. पण तुम्हाला माहीत असेल, त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची कन्सेप्ट नव्हती. त्यावेळेस मुंबई प्रांत होता, राज्य होतं. आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा विषय आला, तो भाषांच्या आधारे आला. मराठवाडा म्हणजे मराठी बोलणारी भाषा प्रामुख्याने आपण आहे ॲक्च्युली. ह्यामुळे मराठी भाषासाठी हा पूर्ण, तो मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, यांचा संयुक्त महाराष्ट्र हा जेव्हा निर्माण झाला, त्यावेळेस जेव्हा विलिनीकरणाचा विषय आला होता, त्यावेळेस विदर्भामध्ये काही अटी टाकल्या होत्या विदर्भाने की आम्ही विलीन होतो, कारण की विदर्भ हा पहिले मध्य प्रदेशचा पार्ट होता. जेव्हा विलीन झाला, त्या विलिनीकरणाच्या वेळेस काही अटी टाकल्या होत्या विदर्भाने. पण आपण इतके गुलाम होतो, आपण जेव्हा फ्रीडम झालो किंवा आपल्याला जेव्हा सोडलं गेलं, त्यावेळेस आपण छोटा भाऊ म्हणून काहीच त्याला अटी टाकल्या नव्हत्या. आपल्याला अशी आशा होती की महाराष्ट्रामध्ये एक छोटा भाऊ म्हणून आपल्याकडे जास्त काळजी घेतल्या जाईल. आपल्या घरामध्ये काय करतो आपण, छोट्या भावाला हिस्सा जास्त देतो ना, छोट्या भावाला जास्त बघतो आपण. पण आता मागच्या 70 वर्षामध्ये इथे तसं काही घडताना दिसलं नाही. प्रत्येक गोष्टीला फक्त मराठवाडा हा फक्त राजकीयदृष्ट्या वापरला गेला, भावनात्मकदृष्ट्या वापरला गेला. आणि त्याचा उद्रेक म्हणून लोकांची जो मराठवाडा व्यापारामध्ये सर्वात टॉप होता, तो विचारधारा ठेवून आपल्याकडे डॉक्टर झगरियासारखे जे दूरदृष्टी राजकारणी जेव्हा भेटले, त्यांनी ते पर्यटनाचं स्थळ बघून पुढे काही विजन त्यांनी ठेवलं होतं. आणि आता मात्र आपण तिथे कोणीही त्या इतिहासामध्ये जाऊन बघत नाही आहे. जातीपातीचं राजकारण तिथे होतं आहे. आणि या कारणामुळे आपला पूर्ण मराठवाडा, जी छत्रपती संभाजीनगर, आता पहिल्याचं औरंगाबाद, हा पूर्ण मराठवाड्याचं नाक आपण जे म्हणतो, तर ह्या मराठवाडा हा मागे राहिलेला आहे.